पहिलाच बॉल क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये प्रयत्न जरूर राहिले परंतु चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार हा येतोय पहिल्याच बॉलवर पहिला धमाका पहिला सिक्सर आल्यात पहिल्याच बॉलवर पहिला बार लाख मोलाचा आणि पहिला सिक्सर बॅटर साठी खूप महत्वाचा पलकावर 6 धाबा स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना जगदीश शेळकेला आपण पाहतोय 6 धाबेने यश पुणे एकदा गोंड ट्रॅकवर पहिल्या चेंडूवर 6 खर्च केले आहेत आता मात्र कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत हा चेंडू स्वेर आहे याची उद्घोषणा केली जाते एकत्रितचा भरणा राहील धावसंख्या 7 अंकावर आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय यावेळेस ऑफस्टमचा बाहेरचा चेंडू अजून एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय अजून एक अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव पलकावर जोडत असताना आपण पाहतोय आतापर्यंत एक चेंडू हाताळला गेलाय त्या चेंडूवर सिक्सर आला होता त्यानंतरचे 2 चेंडू स्वेर पाहायला मिळाला यशचा आपल्या लाईनमध्ये परतावं लागेल या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल जगदीश शेळकेच्या समोर यावेळेस ऑन साइडला चेंडूला सरळ फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क हा येईल जगदीश शेळकेचा दुसरा ब्लास्ट दुसरा सिक्सर धावसंख्या आपण पाहतोय 14 या अंकावर भरारी घेत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 2 चेंडू हाताळले गेलेत आणि 2 चेंडूवर मात्र सिक्सर पाहायला मिळालेत जगदीश शेळकेच्या बॅटमधून कमालीची बॅटिंग करत असताना या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एकंदरीत 2 चेंडू हाताळले गेले दोन्ही चेंडूवर सिक्सर आलाय मात्र यशला इथून स्ट्रॉंगली कमबॅक करावं लागेल पहिल्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी राहिली होती आई गावदेव साक्रोली टीमची 57 धावांचा मोठा धावांचा डोंगर उभा केला होता या मॅचमध्ये त्याच पद्धतीची सुरुवात झाली आहे आतापर्यंत 2 चेंडू हाताळले केले यशने त्यामध्ये 2 सिक्सर आलेत अतिरिक्तच्या 2 टोटल 14 स्कोरबोर्डवर गोलंदाजी यश 2 चेंडू हाताळले गेले दोन्ही चेंडूवर सिक्सर खालाय आता मात्र कमबॅक करेल का ह्यावेळेस खोलवर टप्प्याचा ऑन साइडला मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू लढवलं गेलंय एक सिंगलच्या मदतीनं धावफलक 15 या अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय एकंदरीत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय कमालीची बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे जगदीश शेळकेची डावखोरी हाताचा हा बॅटर ह्याच्या विरोधामध्ये हल्ले चढवलेत सेकंडला यावेळेस आपल्याला आकाश पाटील पाहतोय संघाचा कर्णधार यावेळेस टॅप करायचा होता प्रॉपर टायमिंग नव्हतं
एक सिंगल इथे मात्र मिळेल आकाशच्या खात्यामध्ये. आकाश पाटीलचं खातं खुलं होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 16 या अंकावर. 16 धाबा पळकावर आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. चांगली फलंदाजी पाहायला मिळते या सलामीरांच्या माध्यमातून. आकाश आणि जगदीश पॉप्युलरच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. गोलंदाजी यश जगदीशच्या समोर. यावेळेस आडव्या बॅटनं उंची गाठली आहे. लांबी गाठली जाईल का? चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. एक टप्प्याखेरीस येणारा हा जगदीश शेळकेचा चौकार 4. धावसंख्या आपण पाहतोय चौकाराच्या वरतीनं जाऊन पोहोचली गेले 20-20. कमालीची बॅटिंग. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 20 धाबा खर्च केले आहेत. अंतिम चेंडूवर काय घडेल? ह्यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर उचली घेणार राहिला. बाकीचं काम केलं एस्ट्यांच्या मागे एसटी रक्षकानं. निर्धाव चेंडूनं ह्या ओव्हरची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये टॉस जिंकून आईगावदी साक्रोली टीमने बनवले आहेत 20. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. मागणं ठरला यश. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धाबा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आपल्याला रोहनला कर्णधाराने ही जबाबदारी सोपवली गेली. पहिलं षटक जरूर महागडं ठरलंय मात्र रोहनला इथून कमबॅक करावं लागेल. फॅक्टर ठरू शकतंय विकेट इथे मात्र संपादन करावे लागेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर धाबा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. आकाश पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. स्ट्राईक आपण पाहतोय आकाश पाटील रोहनच्या विरोधात. यावेळेस पंच केला गेलाय. खाली क्षेत्र निवडले गेले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तर मात्र चुकी घडली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. यावेळेस पंच केला गेला होता. क्षेत्ररक्षक होता इनफिल्डच्या आतमध्ये. चुकी घडली. त्यानंतर मात्र सीमा रेषेजवळ सुद्धा चुकी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षक माध्यमातून आणि भुगतान करावं लागेल 4 धाबेचं. धावसंख्या 4 धाबेने पुढे जात असताना 24-24. यावेळेस चांगला झेल कंप्लीट केला गेलाय. आकाश पाटीलला माघारी परतवलं गेलं. च्या पद्धतीनं पाहिलं तर विकेटची आवश्यकता होती. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर साऱ्या धाबा यशनं खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र ही सफलता मिळवत असताना आपण रोहन या गोलंदाजाला पाहतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय तुषार भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागील मॅचमध्ये
चांगली फलंदाजी राहिली होती. 28 धावांची खेळी राहिली. सामनावीराचा पुरस्कार त्याच्या नावावर आला होता. ह्या मॅचमध्ये कशा पद्धतीची कामगिरी राहील आता मात्र स्ट्राईकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हाफ बॅटर. पहिला चेंडू ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. बाकीचं काम केलं यष्टीरक्षकाने. निर्धावाच्या स्वरूपात ह्या चेंडूची समाप्ती झाली. या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला मिसफील्डच्या माध्यमातून. यावेळेस लिडिंग एज आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. कव्हर क्षेत्रामध्ये इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू लाडवला गेलं. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले. 25. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र रोखलं गेलंय बॅटरला आणि विकेट मिळाल्यानंतर धावांची जी गती होती ती रोखण्यात यश आले गोलंदाजाला. धावसंख्या 25. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. सेकंडला यावेळेस जगदीश शेळके आला आपण पाहतोय. यावेळेस फुलटॉस आहे. प्रोटेक्शन आहे मिडल क्षेत्रामध्ये. सीमा रेषेजवळ चांगलं क्षेत्ररक्षण यश ह्या क्षेत्ररक्षकाचं. तर पण 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 27. गोलंदाज रोहन गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना. यावेळेस ऑन साईडला डीपमध्ये चेंडू निघून चालला. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 29. दुसऱ्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 20. दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 9 धावा. एकंदरीत उल्लेख होता तो थोडासा खाली आलाय आणि फॅक्टर राहिला विकेट गमावली गेली आकाश पाटीलची. चांगली गोलंदाजी राहिली रोहनची. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला होता मिसफील्डच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली आणि त्या षटकामध्ये फक्त 90 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 29 फलकावर. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल या पहिल्या सत्रातील. आज स्पर्धेतील दुसरा दिवस. जय भवानी स्पोर्ट्स क्रिकेट संघ करंजवाडे आयोजित आपण स्वर्गीय भावेश स्मृती चषक 20-25चा हा महासंग्रह पाहतोय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर आज चांगल्या पद्धतीचा खेळ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण लामज ह्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने चांगला खेळ खेळण्याच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर तिसऱ्या षटकाकरिता निखिलला आणल्या गेल्या अंतिम षटकाकरिता. ज्या पद्धतीने पाहिलं तर रोहनने चांगली गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये. त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला. मागणं ठरला होता यश पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंडवर तुषार. यावेळेस ऑन साईडला शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण. 1च धावावर समाधान मानावं लागेल बॅटर तुषार भोईरला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 30 या अंकावर. 30वर 1 अशी परिस्थिती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना आई गावदेवी साक्रोली टीम NR बोरपाडा बी संघाच्या विरोधामध्ये. गोलंदाज निखिल. डाकुरातचा बॅटर जगदीश शेळके सेकंडवर. यावेळेस लिडिंग एज आहे. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत संधी होती बॅटरला जगदीशला एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक 31.
पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 20 धाबा आल्या, त्यानंतर मात्र जो आलेख आहे तो थोडासा खाली पाहायला मिळाला. धाबांची गतीमध्ये वाढ करता आली नाही या बॅटरला. मात्र यापुढे येणाऱ्या चेंडूवर प्रहार करावे लागतील. 40पेक्षा जास्त धावसंख्या गाठायची असेल तर इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू आहे. पंच आमच्याकडे बोलतायत, काय निर्णय असेल. पंचांचा इशारा आला आहे नो बॉलचा, म्हणजेच बायच्या स्वरूपात एक आणि नोच्या स्वरूपात अशी एक 2 धाबा इथे मात्र फलकावर जोडले जातील. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली. 33 धाबा आणि पुढील चेंडू फ्रीट असेल. मुभा असेल बॅटरला मोठा फटका खेळण्याकरिता. स्ट्राईक एंडवर जगदीश. ह्या चेंडूवर मोठा फटका येईल का की मात्र फ्रीट चेंडू निर्धावाच्या स्वरूपात गोलंदाज हाताळेल का. यावेळेस हाफ ट्रॅकर आहे. गॅपमध्ये चेंडूला सरळ पाठवला गेला. एक टप्प्याखेरीज चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4. चौकाराच्या बढतीनं धावफलक 37-37. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी असेल या पहिल्या सत्रातील. पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या यशने 20, दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहनने खर्च केल्या 9 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 खर्च केल्यात निखिलनं. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 37-37 धावफलकावर. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या आबाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा धमाका, हा षटकार. 6. 6 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 43-43. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता, पुढचा फटका. ह्या इनिंग मधील अंतिम चेंडू बाकी असेल. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत सीमा रेषेजवळ. चांगला झेल, विकेटचा पतन. पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्या आहेत आई गाव दिवस साक्रोली टीमने 43-44 धाबांचा पाठलाग करावा लागेल एनआर बोरपाडा बी संघाला. मोरी टीमचा कॅप्टन आणि पारेवली टीमचा कॅप्टन. तर इथे टॉस केला जाईल. मुरे विपक्षात पारिवली. महेश पाटील कातिवली यांना विनंती असेल आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्समध्ये या. मुरे विपक्षात
पारिवली असा टॉस आपण करत आहोत. तो टॉस केला जातोय पारिवली विपक्षात मुरे टीमकडून कॉल दिला जातोय. छप्पाचा कॉल, नाण्याची बाजू पारिवली टीमच्या बाजूने लागली. मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. टॉस जिंकलाय पारिवली टीमनं. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नुकताच टॉस संपन्न झाला. मुरे विपक्षात पारिवली. टॉस जिंकलाय पारिवली टीमनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. इन्व्हाइट केलंय या मुरे संघाला बॅटिंग करण्याकरिता. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. चला मॅचला सुरुवात करायची. वेळे संदर्भात सहकार्य करा. तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ज्या पद्धतीने पाहिला स्ट्राईक एंडला नीरज, नॉन स्ट्राईक एंडला निकेतन, गोलंदाजी ट्रॅकवर संघाचा कर्णधार आकाश पाटील. पहिलं षटक टाकण्याकरिता संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी ट्रॅकवर. तर पंचांचा इशारा आलाय. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. दुसऱ्या सत्रातील पहिला बॉल. यावेळेस फुल टॉसला मात्र पाठवलं गेलंय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो धमाका. पहिल्याच बॉलवर पहिला सिक्सर. पहिलाच बॉल फुल टॉस. पुरेपूर फायदा उठवला बॅटरनं आणि सरळ चेंडूला पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या सत्रात सुद्धा पाहिलं पहिल्याच बॉलवर सिक्सर आला होता. यानंतर पंच केला गेलाय. खाली क्षेत्र निवडले गेले. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. सीमा रेषेजवळ चेंडूला अडवलं गेलंय. तोपर्यंत संधी होती बॅटरला 3 धाबा कंप्लीट करण्याची. 3 धाब्याने धावफलक 9 अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय. चव्वेचाळीस धाबांचा पाठलाग करत असताना एनआर बोरपाडा बी संघ आई गावदेवी साखरोली टीमच्या विरोधामध्ये. आकाश पाटील गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक. स्पेअरलेग क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय दमदार चौकार.
चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या 4च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 13 या अंकावर. निकेतनच्या बॅटमधून येणार हा पहिला चौकार. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात आकाश पाटीलनं. ह्यावेळेस विकेटच्या मागे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 14. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 17 सुद्धा पाहिलं असेल. पहिल्या ओव्हरमध्ये यशने 20 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या 17 सुद्धा 4 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्यात आकाश पाटीलनं. ह्यावेळेस फुल टॉस ऑन द कार्पेट. एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 15. 5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू टाकण्याकरिता आकाश पाटील पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. सेकंडला निकेतन. ह्यावेळेस ऑन साईडला खाली क्षेत्र निवडलं गेलंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडूला अडवतोय. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. 2 धावेवर समाधान मानावं लागेल निकेतनला. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 17-17. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये एनआर बोरपाडा बी संघाने बनवल्या 17. नवीन गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या षटकाकरिता शैलेश. 44 धाबांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यात. आता मात्र 12 मध्ये 27 ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो शैलेश. पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. ह्या गोलंदाजानं लाईन लेंथसाठी हा जाणला जातोय गोलंदाज. परंतु पहिले षटक आकाश पाटीलचं महागडं ठरलंय. कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये रोहननं कमबॅक केलं होतं दुसऱ्या ओव्हरमध्ये, यावेळेस फुल टॉस आहे. प्रॉपर टायमिंग नव्हतं. एकच धावावर समाधान मानावं लागेल बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले 18. पुरेपूर फायदा उठवता आला नाहीये. प्रॉपर टायमिंग करता आलं नव्हतं बॅटरला नीरजला. स्ट्रायकिंगवर निकेतनला आपण पाहतोय. शैलेश पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत तिथे आशिष पाटील. चांगला झेल. फलंदाज फेल. निकेतनला जावं लागेल. तंबूच्या आश्रयाला लागणार हा एनआर बोरपाडा बी संघाला पहिला धक्का. न्यू बॅटर आपण पाहतोय यश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या विकेटचं पतन आपण पाहिलं. निकेतन तंबूच्या आश्रयाला गेलाय.
धावसंख्या आपण पाहतो 18. कमबॅक केलंय या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये मागं ठरला आकाश पाटील. ह्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जगदीश. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 19-19. स्ट्राईक एंडला यावेळेस नीरज. चांगली गोलंदाजी करतोय शैलेश या षटकामध्ये. वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षक चुकी करतोय परंतु कुठलीही धाव घेता आली नाही बॅटरला. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळतोय 19. या षटकामध्ये पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत. गोलंदाज शैलेश चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. अजून एक चांगला चेंडू. बॅटरला थांबून ठेवलंय. धाबांपासून दूर ठेवण्याचं काम ह्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचं कारण धावसंख्या स्थिर 19. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 17 धाबा खर्च केला आकाश पाटीलनं. त्यानंतर मात्र कमबॅक राहिलं या गोलंदाजाचं. शैलेश, मी अगोदरच म्हटलं होतं लाईन लेनसाठी हा जाणला जातोय आणि आत्तापर्यंत ते काम मात्र चांगल्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये शैलेश या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस अजून एक चांगली लाईन. ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण देतं जगदीशचं. एका धावेने धावफलक पुढे जाईल 20-20. दोन ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3च धाबा खर्च केल्यात. म्हणजेच 2 ओव्हरच्या खेळानंतर 20 बनवल्या गेल्यात. NR बोरपाडा बी संघाच्या माध्यमातून 44 धाबांचा पाठलाग करत असताना म्हणजेच समीकरण पाहिलं तर 6 चेंडू विजयाकरिता 24 धाबा. महत्वपूर्ण षटक हाताळण्याचं काम शैलेशने केलं. त्या षटकामध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्यात आणि त्यामध्ये एक गडी बाद केलाय. अंतिम षटकाकरिता प्रतीकला आणलं गेलंय. शेवटचं षटक ह्या 17तील. सहा 24. समीकरण जरूर पळकावर मोठं पाहायला मिळतोय परंतु प्रयत्न जिद्द धाडस तुम्हाला करावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये. 6-24. गोलंदाज तयार प्रतीक. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. एक टप्प्याखेरीज चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार. हा येतोय दमदार रुबाबदार चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने वेगवान चेंडू हाताळला होता त्याच वेगाने मात्र प्रत्युत्तर बॅटरचं राहिलं. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड विकेट आणि स्क्वेअर क्षेत्रामध्ये खूप सारा गॅप होता तोच बघितला गेला बॅटरच्या माध्यमातून. 4 धाबा आल्यात. 4 धाब्याने धावफलक 24-24. आता मात्र 5 चेंडू 20 धाबा. नीरज आहेत मैदानात तोपर्यंत आशा पल्लवित असतील NR बोरपाडा बी संघाच्या. यावेळेस लिडिंग एज आहे. नो मॅच चेंडू पडतोय. फक्त एकच धाव. एके धावेने धावफलक पुढे जाईल 25-25. आता मात्र 4 चेंडू
विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 19. चार चेंडू 19. सेकंडला यश. तर मात्र यशला चमत्कार घडवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करत असताना यशला आपण पाहतोय. धावसंख्या 26. 3 चेंडू मध्ये 3 बिग हिट 3 सिक्सर येतील का? हाईल षटकार 6. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी, झोकात कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. समीकरण होतं 3 चेंडू मध्ये 18, 2 मध्ये 2 ठोकलेत. आता मात्र 1 चेंडू मध्ये 1 ठोकायचा षटकार. छा पद्धतीने कमाल करून दाखवली नीरजनं. 2 चेंडूवर 2 ब्लास्ट, 2 षटकार आलेत. तर मात्र 1 चेंडू 6 असं समीकरण. कमालीची बॅटिंग राहिली आहे नीरज या बॅटरची. मी अगोदरच म्हटलं होतं प्रयत्न सोडू नका, कष्ट मेहनत जिद्द धाडस तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही यशाला गवसणी घालू शकताय. आणि तीच गवसणी आपण पाहतोय नीरजच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये ते प्रयत्न खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मात्र 1 चेंडू 6 धावा. तो गोल्डन सिक्सर येईल का? 1 चेंडू 6 बनतील का? गोलंदाज तयार प्रति 1. आता मात्र दोन्ही टीमच्या पाठीराखांच्या मनामध्ये धगधग धगधग धगधग. 1 चेंडू 6. कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचं दुःख लोपेल, हा 1 चेंडू सांगून जाईल. शावेस ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे बोलतायत हा चेंडू स्वेर आहे, व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले 39. ता मात्र 1 चेंडू 5. काय सामना पाहायला मिळतोय, कमालीचा सामना, अतिटटीचा सामना.
एक चेंडू 5 धाबा. गोलंदाज तयार. संकटानं भिवू नका, संकटानं संधी मानून त्यावर मात करा. यावेळेस चौकार जरूर गेलाय. स्कोर लेवल पराभव स्वीकारावा लागतोय टीम एनआर बोरपाडा बी संघाला. हार्ड लक टू एनआर बोरपाडा टीम. अभिनंदन आई गावदेवी साखरोली. चांगली बॅटिंग राहिली होती साक्रोली टीमची. त्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी राहिली होती त्या खेळाडूची. या मॅचचा हिरो ठरलाय जगदीश शेलके. 32 धाबांची खेळी राहिली होती. 3 सिक्सर त्याच्या बॅट मधून, 2 चौकार आपल्याला त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. त्या खेळाडूला